Student, now we are seeing the topic that is disease occurring due to the mutation in the single genes, that is monogenic disorders. Disorder or a disease occurring due to the mutation in the single genes into a defective one are called as a monogenic disorder. जर म्युटेशन झालेलं असेल आणि ती जीन्सचं डिफेक्टिव्ह असेल तर ही मोनोजेनिक डिसऑर्डर निर्माण होतात. Approximately 4,000 different disorders of this type are now known. Due to the abnormal genes, their products are either produced in the insufficient quantity or not at all. प्रोडक्ट एक तर इन्सफिशियंट क्वांटिटीमध्ये होतात किंवा होतच नाही जर अशा प्रकारची ॲबनॉर्मलिटी जीन असेल तर. It causes abnormal metabolism that may lead to the death at a tender age. तरुण वयातच डेथ होणं हे होऊ शकतं अशा जर ॲबनॉर्मलिटीज असतील तर. एक्झाम्पल ऑफ सच डिसऑर्डर आर हिस्टसन डिसीज, ट्रायसेच डिसीज, लॅकाटोसोमानिया, phenylketonuria, neuroria, sickle cell anemia, cystic fibrosis, albinism, hemophilia, and night blindness, etc. From this above disease, we are going to see first, that is albinism. Albinism अशा टाईपची व्यक्ती तुम्ही बघितली असेल रस्त्यामध्ये. या डिसीजला बोललं जातं ॲल्बिनिझम. ॲल्बिनिझममध्ये काय होतं ते आपण बघूया. दिस इज अ जेनेटिक डिसऑर्डर. आवर आईज, स्किन अँड हेअर हॅव कलर ड्यू टू द ब्राऊन पिगमेंट मेलेनिन. आपल्या केसांना, आपल्या स्किनला, आपल्या डोळ्यांना कलर असतो. तो कशामुळे तर आपल्या शरीरामध्ये एक ब्राऊन पिगमेंट असतो, तो आहे मेलेनिन. इन दिस डिसीज द बॉडी कॅनॉट प्रोड्यूस मेलेनिन. जर ॲल्बिनिझम एखाद्या माणसाला असेल तर ह्या डिसीजमध्ये बॉडी मेलेनिन प्रोड्यूसच करत नाही. द स्किन बिकम्स पेल, हेअर्स आर व्हाईट अँड आईज आर युजली पिंक ड्यू टू द ॲब्सेन्स ऑफ मेलेनिन पिगमेंट इन द रेटिना अँड स्क्लेरा. अशा प्रकारे जर एखाद्या माणसाला ॲल्बिनिझम असेल तर त्याची स्किन हे मेलनिन प्रोड्यूसच करत नाही, त्यामुळे त्याची स्किन काय होते तर पॅल होते, हेअर्स व्हाईट होतात, आईज त्याचे पिंक असतात आणि अशाप्रमाणे तो व्यक्ती दिसतो. नाव लेट अस सी सिकल सेल ॲमिनिया. इवन minor change in the molecular structure of protein and DNA may lead to the disease. एखादं मायनर चेंज जर मॉलिक्युलर स्ट्रक्चरमध्ये असेल प्रोटीनच्या किंवा DNA तर अशा प्रकारे सिकल सेल ॲमिनिया होऊ शकतो. नॉर्मल हेमोग्लोबिन हॅज ग्लुटोमिक ॲसिड ॲज अ 6th अमिनो ॲसिड इन इट्स मॉलिक्युलर स्ट्रक्चर. होमोग्लोबिनमध्ये ग्लुटॅनिक ॲसिड असतं त्याच्या 6th अमिनो ॲसिडमध्ये त्याच्या मॉलिक्युलर स्ट्रक्चरच्या. हाऊएवर इफ इट इज रिप्लेस्ड बाय व्हॅलाइन, द शेप अँड द स्ट्रक्चर ऑफ द होमोग्लोबिन मॉलिक्युल चेंजेस. जर हे ग्लुटॅमिक ॲसिड जर व्हॅलाइननी रिप्लेस केलं गेलं तर त्याचं शेप आणि स्ट्रक्चर चेंज होतं. ड्यू टू दिस द एथ्रोसाइट्स और रेड ब्लड कॉर्पसेस म्हणजेच RBC विच आर नॉर्मल बाय कॉन्केव बिकम सिक्कल शेप. सिक्कल म्हणजे असा थोडासा मून अर्धचंद्र टाईप ते होतात, सिक्कल शेप होतात. This condition is called as a sickle cell anemia. The oxygen carrying capacity of a hemoglobin is in such individual is very low.
अशा ज्यांना सिकल सेल ॲमिनिया झालेला आहे त्यांच्या अंगामध्ये ऑक्सिजनची कमतरता, त्यांच्या होमोग्लोबिनमध्ये ऑक्सिजनची कमतरता होती. In this condition, the clipping and thereby the destruction of erythrocytes occur most often. As a result, blood vessels are obstructed and the circulatory system, brain, lungs, kidney, etc. are damaged. अशा वेळेला काय होतं तर ब्रेन, लंग्स आणि किडनी ही डॅमेज होते जर त्याला ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही तर. सिकल सेल ॲमिनिया इज द हेरिडिटरी डिसीज. इट ऑकर्स ड्यू टू द चेंज इन जीन्स ड्युरिंग कन्सेप्शन. इफ द फादर अँड मदर आर both affected by sickle cell anemia or if they are carrier of this disorder, their offsprings are likely to suffer from this disease. जर आई आणि वडिलांमध्ये दोघांमध्ये जर सिकल सेल ॲमिनिया असेल तर त्यांच्या जी मुलं होतील त्यांना ही जी डिसऑर्डर आहे ती येते. Hence the marriage between the person who has are carrier of or suffering from the sickle cell anemia should be avoided.